नमस्कार, मी सी ए रोहन सरला रमाकांत पिंगळे. माझ्या सी ए रोहन पिंगळे या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. सुप्रभातम. सुरुवात करूया आपल्या मेडिटेशन व्हिडिओ आणि चिंतन डे 125ला. हाताच्या मुद्रा अशा, डोळे बंद करायचे आहेत, सरळ ताट बसायचं आहे, पाठीचा कणा एकदम सरळ, चेहऱ्यावरती स्मित हास्य आणि सर्वात प्रथम आपल्या आईवडिलांना वंदन करायचं आहे, नमस्कार करायचा आहे आणि त्यांना धन्यवाद द्यायचे आहेत. आम्हाला जन्म दिल्यापासून आज तागायत आमच्यासाठी तुम्ही जे काही केलं, जे काही करत आहात आणि पुढेही जे काही करणार आहात त्यासाठी मनापासून धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. थँक्यू सो मच. आता आपल्या गुरूंना, गुरुबंधूंना वंदन करायचं आहे, नमस्कार करायचा आहे आणि त्यांना धन्यवाद द्यायचे आहेत. आम्हाला आजपर्यंत तुम्ही जे काही शिकवलं, जे काही शिकवत आहात आणि पुढेही जे काही शिकवणार आहात त्यासाठी मनापासून धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. थँक्यू सो मच. धरणी माता, आकाश, अग्नी, वारा, पाणी आणि निसर्गातील प्रत्येक गोष्टीला मनापासून धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. थँक्यू सो मच. आम्हाला मिळत असलेल्या 2 वेळेच्या पोटभर अन्नासाठी आणि त्या प्रक्रियेमध्ये असलेल्या सर्वांना मनापासून धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. थँक्यू सो मच. माझ्यामध्ये सतत सकारात्मक ऊर्जा, सकारात्मक विचार येत आहे. मी ते आकर्षित करीत आहे. मी आनंदी आहे, सुखी आहे, निरोगी आहे, यशस्वी आहे. मी सर्वांचा सन्मान करतो. मी ब्रह्म आहे. माझ्यामध्ये त्या चैतन्यमय ऊर्जेचा अंश आहे. मला सर्व शक्य आहे. मी सर्वांना सकारात्मक ऊर्जा, सकारात्मक विचार देऊ शकत आहे, कारण यामध्ये मला पूर्ण युनिवर्स अविरत मदत करत आहे आणि त्यासाठी या पूर्ण युनिवर्सचे मनापासून धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. थँक्यू सो मच. आता आपण थोडा वेळ ओंकार ध्यान करूया. सुरुवात करूया ओंकार ध्यानाला. आणि आता आपण थोडा वेळ अनुलोम विलोम करूया. एका नाकपुडीने श्वास आत घ्यायचा आहे आणि दुसऱ्या नाकपुडीने श्वास सावकाश सोडायचा आहे आणि तिथूनच पुन्हा एकदा श्वास आत घेऊन दुसऱ्या नाकपुडीने श्वास सावकाश सोडायचा आहे. सुरुवात करूया अनुलोम विलोम.
आणि आता आपण 1 ते 1.5 मिनिटाचं मौन ध्यान करूया. चेहऱ्यावरती स्मित हास्य. आणि जे काही विचार यायचे असतील ते येऊ द्या, त्यांना अडवण्याचा प्रयत्न करू नका. सुरुवात करूया 1 ते 1.5 मिनिटाचं मौन ध्यान. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. थँक्यू सो मच. आणि आता आपण माऊलींचं पसायदान म्हणूया. आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञे तोषावे, तोषोनी मज द्यावे पसायदान हे. जे खळांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रतिवाडो, भूता परस्परे जडो मैत्र जीवांचे. दुरितांचे दिम्र जाओ, विश्वस्वधर्म सूर्य पाहो, जो जे वांछिल तो ते लाहो प्राणी जात. वर्षत सकळ मंगळी, ईश्वर निष्ठांची मांदियाळी, अनवरत भूमंडळी भेटो तया भूता. चला कल्पतरूंचे आरव, चेतना चिंतामणीचे गाव, बोलते जे अर्णव पियुषाचे. चंद्रमे जे अलांछन, मार्तंड जे तापहीन, ते सर्वाही सदा सज्जन सोय रे होतू. किंबहुना सर्वसुखी पूर्ण होनी तिही लोकी, भजिजो आदि पुरखी अखंडित. आणि ग्रंथोपजीविये विशेषी लोकी इये, दृष्टादृष्ट विजय होवावेजी. येत म्हणे श्री विश्वेश्वराओ, हा होईल दान बसाओ, येणे वरे ज्ञानदेव सुखिया झाला. सावकाश डोळे उघडायचे. मेरा भी मंगल तेरा भी मंगल, सबका मंगल होवे रे. मेरा भी मंगल तेरा भी मंगल, सबका मंगल होवे रे. मेरा आपकी कृपा से सब काम हो रहा है. मेरा आपकी कृपा से सब काम हो रहा है. करते हो तुम कन्हैया, मेरा नाम हो रहा है. करते हो तुम कन्हैया, मेरा नाम हो रहा है. मेरा आपकी कृपा से सब काम हो रहा है. हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे. सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव. सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर. आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे. धरणी मातेला नमस्कार करायचा आहे. थँक्यू सो मच फॉर गिविंग मी सच अ काइंड ऑफ वंडरफुल लाईफ टू लाईव्ह. खूप खूप आभारी आहे असे सुंदर आयुष्य जगण्याला दिल्याबद्दल. मनापासून आभारी आहे. ट्रूली ब्लेस्ड, ट्रूली ग्रेटफुल फ्रॉम माय बॉटम ऑफ द हार्ट. हृदयापासून धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. आणि आजचा आपला चिंतनाचा विषय आहे, अयशस्वी माणसं नेहमी कारणं देतात, कारणं पुढे करतात.
आणि यशस्वी माणसं नेहमी रिझल्ट ओरिएंटेड असतात, ते रिझल्ट देतात. त्यामुळे तुम्हाला पाहायचं आहे तुम्ही नक्की काय करता. तर यावर चिंतन करायचं आपल्याला की आपण दिवसभरामध्ये कोणत्या गोष्टीसाठी आणि का किती कारणं देत असतो. हे तुम्ही नक्की लक्ष द्या, पहा की आपण का कारणं देतो आहोत, किती कारणं देतो आहोत आणि ती गरजेची आहेत का. तुम्हाला असं लक्षात येईल की पूर्ण दिवसभरात आपण जवळपास 90% तर कारणं देतो आणि तीही काहीही म्हणजे त्याला बेसच नसतो, बेसलेस अशी कारणं असतात ती. आणि हे कधी कळेल ह्याच्यावर तुम्ही जेव्हा चिंतन कराल, याच्यावर शांतपणे विचार कराल आणि म्हणूनच आपण कुठेतरी अयशस्वी होत असतो. आणि यशस्वी होण्याचा मार्ग असेल तर तुम्हाला कारणं तक्रारी बंद करायच्या आहेत, कारणं द्यायची बंद करायची. तर नक्की याच्यावर चिंतन करा. पुन्हा भेटू उद्या एका नवीन विषयासोबत. तोपर्यंत नमस्कार.